हॅलो गाईज, मी शिवानी पृथ्वीराज निकम आणि आजपासून आपण फॉरेक्सच्या एका न्यू सिरीजला सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण फॉरेक्स रिलेटेड सर्व बेसिक टू ॲडव्हान्सच्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. सो तुम्हाला सुद्धा जर ही सिरीज मिस करायची नसेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सो या सिरीजचा आपला पहिला टॉपिक असणार आहे फॉरेक्स मार्केट म्हणजे नक्की काय. आता आपण जेव्हा इंडियन मार्केटमध्ये काम करत होतो तेव्हा आपण बऱ्याच वेळेला असं ट्रेडर्सना सुद्धा बोलताना बघितलं होतं की आज मी हा स्टॉक बाय केला, हा स्टॉक सेल केला. बट फॉरेक्स मार्केटमध्ये नक्की आपण काय करतो हे तुम्हाला माहिती आहे का? आता बेसिकली फॉरेक्स जेव्हा आपण हा वर्ड ऐकतो तो बनलेला आहे टू वर्ड्सपासून. ठीक आहे, फॉरेक्स हा जो वर्ड आहे तो बनलेला आहे टू वर्ड्सपासून. ठीक आहे, फॉरेन अँड एक्सचेंज. ठीक आहे, या टू वर्डपासून फॉरेक्स हा जो वर्ड आहे तो बनलेला आहे. बट बेसिकली जेव्हा आपण फॉरेक्स मार्केटमध्ये जेव्हा ट्रेडिंग करतो तेव्हा काय नक्की बाय अँड सेल करतो हे माहिती आहे का तुम्हाला? आपण जेव्हा फॉरेक्स मार्केटमध्ये काम करतो तेव्हा आपण डिफरंट कंट्रीच्या करन्सी पेअरसोबत काम करतो. आपण याच्यामध्ये करन्सी पेअर्स बाय अँड सेल करतो, जे की आपण इंडियन मार्केटमध्ये जसं स्टॉक बाय अँड सेल करत होतो त्याच पद्धतीने आपण फॉरेक्स मार्केटमध्ये करन्सी पेअर्स जे असतात ते बाय अँड सेल करतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला काही पेअर्स सांगायचे झाले तर त्यातील हे पेअर्स तर तुम्ही नक्कीच ऐकलं असतील. युरो USD किंवा USD INR, हे जे पेअर्स असतील ते तुम्ही नक्कीच ऐकले असतील. आणि या पेअर्सचा इन डिटेल जो आपण जे टॉपिक्स आहेत ते पुढचं आपण आपल्या सिलेबसमध्ये डिझाईन केलेले आहेत. सो याच्यावरती पण आपण इन डिटेल व्हिडिओ बनवणारच आहोत. फॉरेक्स मार्केटमध्ये जे ट्रान्झॅक्शन असतात ते फिजिकल ट्रान्झॅक्शन इथे होत नाहीत किंवा फिजिकल एक्सचेंज इथे होत नाही. ह्याच्यामध्ये आपण नेटवर्क थ्रू एक्सचेंज होतात. त्यालाच आपण काय बोलतो थोडक्यात OTC किंवा ओव्हर द काउंटरसुद्धा आपण त्याला बोलतो. आता जर तुम्ही 2022चा डाटा जर कॅल्क्युलेट केला तर त्याच्यामध्ये 7.7 ट्रिलियन ट्रान्झॅक्शनपेक्षा पण जास्त ट्रान्झॅक्शन आपण एका दिवसात बघायला भेटलेले होते त्या डेटाच्या अकॉर्डिंग. म्हणूनच आपण फॉरेक्स मार्केटला जगातील सर्वात मोठं मार्केट जे आहे ते मानलं जातं. सो या सिरीजच्या पहिल्या टॉपिकमध्ये आपण बघितलं की फॉरेक्स मार्केट म्हणजे नक्की काय असणार आहे. आता नेक्स्ट जी आपली व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत की करन्सी पेअर म्हणजे नक्की काय आहेत, कोणते कोणते करन्सी पेअर असतात, कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काम करतो, ह्या पण गोष्टी आपण बघणार आहोत. सो जर तुम्हाला ही व्हिडिओ किंवा ही सिरीज मिस करायची नसेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.